काय बाई अहो भारी भारी पिक्चर निघाले साऊथ इंडियनचे त्याच्यामध्ये किती भारी भारी गाणे निघाले तुम्ही तो पिक्चर नाही पाहिला का कोणता बाहुबली अरे बाहुबली बोंबल आहे बाबा बाहुबली का बाहुबली हा बाहुबली बाहुबली पिक्चर आहे तो याचा तो प्रभास आहे ना हा. आणि तो टाकला काय त्याचं नाव तो टाकला तो मामा हा तो टाकला मामा तो झाटप्पा झाटप्पा नाही कटप्पा आहे तो झाटप्पा कशाला पाहिजे तिथं कटप्पा मामा हा मग असं त्याच्यात पण सुंदर गाणे होते हो, खूप तुम्हाला साऊथ इंडियन येत नाही नाही ना माझ्या आवडीचं तेवढं गाणं बसव बरं बरोबर ठीक आहे तुम्ही सांगा कुठलं कोणतं गाणं म्हणायचं तुम्हाला असं म्हणायचं तुम्हाला हा, कोणतं? मी म्हणून दाखवतो ते गाणं म्हणा बरं तानुरारंटीनो चिन्नदो गुरिकुची कोचिंदो चिन्नदो पिल्लदे काय पिल्ल ते गाढवा असं आहे का ते गाणं चिन्ह देन पिल्ल दे कुत्री बित्री आहे का ती अरे अरे ते ओरिजिनल गाणं कसं आहे साऊथ इंडियन तनुरारंटीनो चिन्ह दो मर कोण कोचिनो चिन्ह द खाल्लं दे माय ना तुझी ते खाल्लं दे अरे खाल्लं घेऊ तुझ्या अंगावर मांस राहिलं नाही ना रे हा? आणि म्हणे खाल्लं दे काय बोलतात ते काही नाही भाई गाणे सुंदर आहे साऊथ इंडियन त्याचा भावार्थ आपल्याला कळत नाही चाल चांगली वाटते पण भावार्थ कळत नाही बाई आपल्याला तुम्ही आहेत कोण आम्ही आहेत कोण कोण म्हणजे अजून तुम्ही आम्हाला ओळखलंच नाही ओळखलंच नाही ना अरे बाई एका भिताडे अहो बाई आम्ही गावकरी आहे ना तुम्ही गावकरी आम्ही गावकरी हा 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 लोकमत लोकमत हा सार्वमत सार्वमत हा पुण्यनगरी पुण्यनगरी आणि मी तरुण भारत अहो ही तर पेपर जाहिरात झाली ही पेपर जाहिरात होती हो मग बाई तुम्ही कालीगंगा होता का कालीगंगा नाही अहो चांगला पेपर आहे पोलीस टाइम सारखा दुसरा निघालेला खतरनाक पेपर खतरनाक पेपर लाल भडक पेपर लाल भडक पेपर. बाई हा. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नुसती धराधरी दरादरी मारामारी मारामारी आवळावळी आवरावरी कचाकची काय बोलण्याची पद्धत आहे हा? हा अरे आवाज अरे कलाकार बाई ती गावात आली हा आणि खुशाल त्या बाईला म्हणतो तसं नाही आवाज बोल आता मला नाही बोलायचं तेच म्हण. अक्कल नाही हो अक्कल नाही हो मूर्ख आहे हो मूर्ख आहे हो. गाढव आहे सोड. गाढव आहे सोडा माझी एकदाच झाली होती कचाकची तुझी लय 4-5 वेळा झाली रे कचाकची माझं नाव नंबर माझा कचा नंबर कचा माझा केव्हा नंबर तू एक काम कर मनोवर कसा तुला आहे सवय पडेल का रे मनावर कचाकची कर म्हणे तसं नसतं बाई त्या पेपर मध्ये अशा डेंजर बातम्या असतात अशा हो अहो नुसती अशी नसते का कापा म्हटलं आपण त्याला म्हणतो कापा कापून कापी. टाकला नुसती कापा कापी कापा कापी कापा कापी कापा कापी कापा कापी कापा कापी ओ रामा कापा कापी ए, किती कापतो बाबा याच्या पुरतं एवढं राहू दे कशाला राहू दे फिरा असा कसा मेरे बाग में आना पप्पे तोड़ के खाना मेरे बाग में आना पप्पे तोड़ के खाना मेरे बाप का बच्चा आज ये तुझा ओपनला छक्का आला आणि पंजानी थोडा मार खाल्ला वाटतं अहो काय ते कापून मोकळे व्हा ना हा कापून मोकळे काय ते कापून मोकळे वा काय ते कापायचं ना तुम्हाला नाही काहीतरी नाही माझा 10 एकर ऊस आहे बाई हा. आणि त्या ऊसाच्या आजूबाजूला जे काही गवत उगलेलं आहे ना ते कापायचं म्हणतो तो अहो मग कापून टाका ऊस माझा आहे ना मी का बरं कापू ते फार वाढलंय ना गवत अरे गवत काय ते एवढं टिपरूकार आहे ना तुला काय केलं काय करायचंय तो वाढलंय ना. अरे काय ना ऊस आहे ना यार तू
तुला काय करायचंय हा ना तुला थोडी पवारा मारा जायचंय मारायला लाव ना चांगला फवारा मारायला लाव ऊसच ठेवू नको चालून टाक सगळं गाढव कुठला काय बाई तुम्ही त्या मूर्खाच्या नादी लागले बाई जाऊ द्या पण कार्यक्रम तुमचा चांगला वाटला बाई हो तसे आम्ही गावातील कार्यकर्ते माणसं आहोत आणि कार्यक्रमाची सुपारी देण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो. असं का पण बाई एक गोष्ट बोलू का बोला ना कळतंय मला तू गुलाबाची कळी आहेस कळतंय मला तू गुलाबाची कळी आहेस मोहरलेल्या आंब्याची डाळी आहेस पण बाई एक गोष्ट बोलू बोला ना तू सुद्धा कुठंतरी थोडीशी काळी आहे काय अहो कुठं काय अहो पंकज कुमार बोला सांगा बरं तुम्ही खरं मी कुठं काळी दिसते यांना नाही हो काहीच ऐकता आता वरून तर काही दिसत नाही हो. मग मध्ये कोणी चुकाटाचा हात घालून मध्ये कोणी चुकाट्याचा हात घालून बाई कुठं काळी आहे पहिले समजून तरी घे ना गाढवा कुठं काय दिसते मी तुम्हाला आव बाई तसं नाही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय म्हणते काय कमीत कमी बाईच्या जातीने नऊवारी साडी नेसावी अंगात चोळी घालावी डोक्यावरती पदर असावा आणि वयस्कर माणूस जर समोरून चालत आला तर लाजून शरून बाजूला निघून जावं पण बाई तुमच्यात ते गुणच दिसत नाही अहो काय त्या तुमच्या पोरी एवढे एवढेच कपडे घालतात काय एवढा एवढा स्टॉप घालतात सगळे बगलातले केस दिसतात तीच तर फॅशन आहे म्हणून म्हटलं कुठंतरी चुकलेल्या आत म्हणजे कुठंतरी काळ्या काय आहे? तीच तर फॅशन आहे अरे काय फॅशन आहे बाई अरे आज कोणती फॅशन आहे वासमारी फॅशन वासमारी फॅशन ती म्हण राहिली फॅशन आहे पण फॅशन मुळे काय झालं बाई आमची तरुण पिढी बिघडायला लागली असं का मग लहान लहान पोरांना आता मोबाईलचे डबडे काढायला लागले बाई त्याच्यामुळे ते लहान मोठ्याची मर्यादा सोडून वागायला लागली लोकांना चांगलं वाईट घेता येई ना नाही आणि या तुमच्या फॅशन मुळे नेमकं घडतं काय काय चांदनी चौक का फवारा ना होता चांदनी चौक का फवारा ना होता गेट ऑफ इंडिया का नजारा ना होता अगर फैशन ने इन लड़कियों को बिगाड़ा ना होता तो गांव का कोई लड़का आवारा ना होता क्या बात आहे क्या बात आहे शुक्रिया 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 आपल्याकडे शनिवारी या शनिवारी या शनिवारी का शनिवार का शुक्रवारी माझ्या गावचा बाजार भरतो माझं नाही जमणार तुझ्या गावचा बाजार भरतो माझं नाही जमणार बाई तिकडं शुक्रवारी जा नाही तर शनिवारी जा पण रविवारी माझ्याकडे या आणि ते का सरकारी सुट्टी असते दिवसभर लुंगीवरच राहतो मी तुझी लुंगी पाहिलं बोलतो का तिथं आता अरे काय शुक्रवारी या न शनिवारी या न रविवारी या बाई तुम्ही 6 महिना मग एकदा या 6 महिन्यानंतर एक वेळा का का त्याला चार्जिंग व्हायला टाइम लागतो जरा बॅटरी डाऊन झाली 6 महिन्याचा गॅप देतो तिनं कुणाकडे जावं बिचारीनं बोलायला सांगायला रे हा असं म्हणा ना म्हणजे माझ्या बोलण्याचा भावार्थ तुम्हाला कळाला नाही नाही ना. अहो बाई चांगला आणि वाईट याच्याबद्दल मला बोलायचं बोला होतं ना. आता मला सांगा तुम्ही तमाशा करता किती लोकांचा संच आहे 45 40-50 लोकांचा संच आहे हो. म्हणजे हा एक छोटासा कारखानाच आहे याच्यावर तुमचे लेकर बाळ पोचले जातात हो. आई वडील पोचले जातात सर्व घरदार काम. चालतं हो. बरोबर आहे का नाही आणि रोजचं तुमचं पाणी बदल जेवण बदल वातावरण बदल एवढं सगळं सहन करून तुम्ही खंबीरपणे स्टेजला उभे राहता याला महत्व आहे हो हो अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली जिवंत ही लोककला आहे कला आहे ती तुम्ही टिकून ठेवली याला महत्व आहे हो, हो. बरोबर आहे का नाही बरोबर तसं बाई तमाशाला बरेचसे लोक नावं ठेवतात हा ते तर आहेच बरोबर आहे का हो. नाही बाई तमाशाला बरेचसे लोक नावं ठेवतात पण घरात बसून गोधडी अंगावर घेऊन मोबाईल मध्ये बीपी पिक्चर पाहतात बाई ते चालतं हे चालत नाही हा. ना जिवंत कला आहे लोककला आहे ती तुम्ही टिकून ठेवली ना असं. ते चालतं हे चालत नाही पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला बाई लोकांचा बरोबर आहे बाई केले तर अनंत उपकार आम्हावरी म्हणून पाहतो आम्ही दिवस हे सुखाचे केले तर अनंत उपकार आम्हावरी म्हणून पाहतो आम्ही दिवस हे सुखाचे सुखाचे. नसते आमचे छत्रपती शिवाजी राजे तर आजही जगलो असतो जीवन गुलामीचे अशी परिस्थिती झाली असती बाई. बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली हो काय त्या टायमाला ते मावळे होते काय मावळे होते काय ते मावळे सकाळी उठे रणांगणात सुटे सुटे सकाळीच उठे रणांगणात सुटे लढता लढता तलवार तुटे पण पट्टी पिचे नाही आटे असे ते मावळे होते बाई आणि काय आजचे मावळे आजकालची मावळी कशी सकाळीच उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे सकाळीच उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे पिता पिता चट्टीत मुते पण पट्ट्या पिचे नाही आटे अशी परिस्थिती झाली हो बाई ते तर आहे तसेच बाई आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आज पूर्ण भारत देश त्यांच्या कायद्यावर चालतो आणि त्यांनी सांगितलं की शिक्षण घ्या
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे दूध आहे. आणि ते माणसाने प्राशन केलं म्हणजे माणूस वाघासारख्या डरकाळ्या फोडल्याशिवाय राहत राहत नाही. नाही. म्हणून आजच्या तरुण पिढीला विनंती आहे की शिक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही. शिक्षण तुम्ही घ्या, तुमच्या लेकरा बाळांना सुद्धा द्या. द्या बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. जाऊ दे बाई, आता लहान तोंडी मोठा घास घेण्यात काय अर्थ आहे? शेवटी ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या जीवाची पडलेली आता बरोबर आहे. त्या विषय सोडून. हा. पंकज हा, हा. ये इकडं हा, बरं. बघ ना. दाखव ना. तसं नाही रे, काय सारे बघ ना. दाखव ना. नुसतं बघ ना म्हणतो मी. काय दाखवू तुला? काय बघ ना म्हणतो मला. सौंदर्य किती उजळून आलंय बाईचं. थोडं साडी वगैरे नेसली असती ना, आणखी भारतीय संस्कृतीमध्ये बाई अशी उठून दिसली असती ना. अशी कडक दिसली, अशी उठून दिसली असती. हा. फक्त बसून पाहायचं काम होतं. ए. अरे आज ती माझ्या मनात अशी ठसली, हा. आज ती माझ्या मनात अशी ठसली की जशी बाजरीच्या शेतात म्हैस घुसली, अशी फाकडा फाकडा घुसली. म्हणजे मी काय मशीवर प्रयोग करत होतो का? त्यासाठी तुला स्टूल घ्यावा लागेल. स्टूल घ्यावा लागेल. अरे गाढवा, तसं नाही. आज मला असं वाटतं की स्पर्श करावा तिच्या त्या नाजूक ओठाला. काय स्पर्श करतोय. तुझे ओठ तिकडं म्हशीच्या गोठ्यात घाल. अरे आज मला असं वाटतं की स्पर्श करावा तिच्या त्या नाजूक ओठाला, पण काय करू मित्रा? शेवूड आला तुझ्या नाकाला. होता बाई, पाणी पावसाचे दिवस शेवूड मध्ये आला असं तुम्ही तो साठला, त्याला तरी कोण काय करता? साठला नाही, 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 तसं नाही करता आम्ही काय. नाही 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 साठला नाही. चमच्यानं खाल्ला असं. ए, काय बोलत आहे? शी, चमच्यानं बी नाही खाल्ला. नाही. नुसता वर आपला असं. तिला चांगला शेंबुडवार पाल लाव तुझा. अरे इकडे ये ना गाढवा, माझं जमत तर जमू दे ना थोडं. तू लवकरावर मला बी दम निघत नाही ना, असं काय करतो? एकट्यातच कसा पाहतो तू कधी बी? टपूनच आहे का तू? अरे वो जब चलती है तो मैं राहों में 100 के नोट बिछा देता हूँ. इतका पैसा हा का? इतना पैसा है. क्या आकडा बिकडा लागत आहे का? आंकड़े में आजचे वाकड़े हो गए रे. अरे वो जब चलती है तो मैं राहों में 100 के नोट बिछा देता हूँ. वो जाने के बाद सब नोट मैं उठा लेता हूँ. मेरे पैसे तू उठाता क्या? फिर पैसे कैसे रस्ते में पड़न देने के इसलिए गाँव का विंटर क्या ठंडी वारे में अपन तमाशा करत पाहणे पावसाळी में क्या है? अरे 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 तुला नाही रे, तुला नाही रे. मला हे रे, पण तुला दिसत नाही रे. मला काय दिसत नाही. मला काय नाही. तुला डोकं आहे का? कशाला? याच्यासाठी हा, झालं गाणं लावा. नासाडी दे ना भाऊ, दम नाही पडी राही ना तुझी. नाशी दे ना. होय गे, पहिला गाणं होय ना, काय कीर्तन चालू होतं. दाबीदार भाऊ 5 मिनिटं. आप्पा दाबीदार 5 मिनिटं. पुरी पुढे उन्हात का मग दिल्ला सोड देऊ. पण कार्यक्रम चांगला वाटला बाई. या तुम्ही आमच्या गावाला. आमचं गाव म्हणजे सोजवळ गाव बाई, आदर्श गाव, कलावंतांचं चाहतं गाव आहे बाई. हो, त्याच्यामुळे आमच्या गावाचा आदर्श घेतात लोक. आमचं थोर भाग्य आहे तुमच्या गावात येऊन. या हो बाई, आम्ही काही कलावंतांना नाराज करत नाही, पण अंग जरा गरम लागते बाई. ताप आलाय हो. तब्येत बरोबर नाही. तुमच्या आवाजावरूनच वाटतंय. बरं, डॉक्टर आलेले आहेत, बोलून घेतो, ताबडतोब नीट करतील तुम्हाला. देऊ काय आवाज? अहो डॉक्टर साहेब, दादा आलेले आहेत. हा. बापरे, पडतात हो दादा. What is the problem? What is the problem? नाही नाही, वाटीत कुठं काय आणलं तिने? वाटीत काय नाही आणलं. सांगितलं नाही का तिला? हा, थोडासा रसा 2-4 बोटे आणले असते ना, चाकण्याचं कामच झालं. होईच कर, हा, होईच कर. आर्टिस्ट कलाकार आहे आणि ताप आलेला आहे बाईला. म्हणजे तमाशा कलावंत, तमाशा कलावंत. लोक कलावंत आजारी आहे बाई. नमस्कार नमस्कार. अरे कलाकार बाई आपल्या गावात आली, तिला बरं करणं आपलं काम आहे. आपण डॉक्टर काही जग मारायला झालो का? तुम्हीच हो, आम्ही कशा. आजारी आहे. बरं झालं बाई, योग्य ठिकाणी आलात, योग्य डॉक्टरकडे आलात. शिक्षण आपलं भरपूर झालं ना? तुमचं शिक्षण झाले? शिक्षण झालंय. किती शिकलेत तुम्ही? शिक्षण ते हे आपलं MWWS. आता ही कोणती डिग्री आहे? दिस इज माय वोकली पॉइंट माय साइड कम ऑन द माइक. आजारी आहे बाई. हो, बरं. तब्येत बरी नाही. हो, सारखं वातावरण बदल, पाणी बदल, जेवण बदल, सगळं आजारी तर पडणारच ना बाई. हो. हो बरं. सकाळी जुलाब वगैरे साफ होतात का? संडास साफ होते का सकाळी हो, उठल्यावर? साप होते. संडास साफ होते का? संडास साफ होते. होते. ओके बरं. संडासला बसल्यानंतर लघवी पण होते का? डॉक्टर साहेब, काय? हा कोणता प्रश्न आहे? सगळ्यांनाच लघवी होती. सगळ्यांना होते. हा, ते जायला मला वाटलं डॉक्टरलाच प्रॉब्लेम चालू झाली काय. एनिवे, संडास वगैरे झाल्यानंतर हा. पाणी बिणी वापरूशी वाटतं का? अहो डॉक्टर साहेब, सगळेच पाणी वापरतात. नाही, आमच्याकडे काही जण दगड वापरतात म्हणून म्हटलं ना. दुष्काळी गाव आहे, उन्हाळ्यात पाणी नसतं, पाण्याचा प्रॉब्लेम असतो नाही म्हणून म्हटलं. ठीक आहे, दगड इमर्जन्सीला वापरायला काय हरकत नाही. बरोबर. पण ते उन्हाळ्यामध्ये तापलेले असतात, तेव्हा काय करायचं?
डोकं चालवायचं, काय करायचं? थुका लावायचा, थंड करायचं, मग वापरायची. सर बाजूला. आणि दगडाचं काय घेऊन बसला? पाला पाचोळा काय पण चालतो ना. टायमावर नॅचरल प्रोसेस. फक्त ते ऊसाचं चरपट नका वापरू नाही तर. ऊसाचं चरपट वापरायला लाव तिला. लावते का? लाव तिला म्हटलं. तिकडे या बाई. बरं मला सांगा बाई, बोला ना. आजारी पडल्यानंतर अशी काही भयानक स्वप्न वगैरे पडतात का तुम्हाला? हो येतात. क्रिटिकल प्रॉब्लेम. बरं स्वप्नात असं काही लांबडं लांबडं येतं? लांबडं लांबडं. साप, नाग, गिरुळा, आजगर असं काही लांबडं लांबडं येतं का? बरं असे स्वप्न पडल्यावर काही जड अंगावर घेऊशी वाटतं का? रग, गोधडी, जावर, चादर, सतरंजी. मी मार खाणार नाही बरं. नाही मार नाही खाऊ देणार, मी डॉक्टर आहे ना इथं. भाई डॉक्टर म्हणजे कलियुगातला देव माणूस. डॉक्टरांसमोर खोटं बोलू नाही, कुठला आजार चोरू नाही, काही प्रश्न विचारतो त्याची उत्तर हो व्यवस्थित. हो विचारा ना. ओके. हो. प्रथम तुम्हाला काही योगाचे प्रकार शिकवतो, ते योगा करा म्हणजे तुम्हाला रंगमंचकावर फ्रेश वाटेल. हो हो चालेल. अंगठी धरा. तुमचे ना. नाही माझे कशाला धरता? आरामाची गरज कोणाला आहे? तुम्हाला मला, कोणी? मला. तुमची अंगठी धरा. ओके. डॉक्टर बोला. बाईनं मास्क नाही लावलं. उलट सुलट मास पाहतो का गाडवा? अंगठी धरा बाई. हा आता मला सांगा बाई, तुम्हाला खाली काही लोंबल्यासारखं वाटतं का? काय म्हणतात हे लोंबल्यासारखं वाटतं? नाही लोंबल्यासारखं वाटतं का? म्हणजे बाई समजा तुम्ही आजारी पडले, हा. ताप आला, हा. तर आजाराचे लक्षणं कोणती आहेत? पहिले पहिले सर्दी, सर्दी खोकला. बरोबर आहे का नाही? हो. मग तुम्हाला जर सर्दी झाली, नाक असं व्हायला लागलं, जड पडलं, हा. आता म्हणून त्यांनी विचारलं तुम्हाला खाली काही असं लोंबल्यासारखं वाटलं का? नाही नाही तसं हा, नाही. असं त्याच्याकडे कशाला गेले बाई तुम्ही? काय हा, अहो हा. कशाला गेले पण? तुम्हीच तर म्हणाले होते की ती डॉक्टर आहे. तो डॉक्टर आहे पण माणसांचा नाही, मग तो जनावरांचा डॉक्टर आहे बाई. म्हणजे बाई आहे का? तरी म्हटलं मला म्हशीची शेपूट कशी सापडणार? बाई माणसातला आणि म्हशीतला फरक कळत नाही. बघा ना. मी डॉक्टर आहे, बघू किती ताप आहे. काय तात्पुरत्या गोळ्या दिल्या तर चालतील का? हो ठीक आहे. घ्या मग, लगेच आराम पडत. 3 गोळ्या आहेत बरं, 3 आहेत. 2 गोल आहे आणि एक लांबडी कॅप्सूल. 4-5 गोळ्या नाहीत का? नाही तेवढ्याच 3 आहेत. घ्यायच्या का तुम्हाला? तात्पुरता आराम पडत. हो द्या ना. देऊ का? हा, हे घ्या मग. याच्या 2 गोल गोळ्या आहेत, या रात्री जेवण झाल्यानंतर घ्या आणि पाणी भरपूर प्या. बरं. हा? आणि ही जी लांबडी कॅप्सूल आहे ना, कुठे गेली गाडी? सावली का? नाही सापडली हो. आणि ही जी लांबडी कॅप्सूल आहे ना, हा. ही रात्री झोपल्यानंतर घ्या. पाणी बिनी पिऊ नका बरं, का? ते आपोआप पाणी सोड.